मित्रो, आजच्या भागामध्ये यशाला नशिबाची लिफ्ट चालत नाही, परिश्रमाची गिफ्ट द्यावी लागते. ही गिफ्ट देऊन अनेक जण यशस्वी झालेले आहेत. तर नशीब म्हणजे काय? तर नशीब म्हणजे पात्रता नसताना, त्यासाठीचे कुठलेच परिश्रम नसताना, स्वप्न पडावं तसं काहीतरी अनपेक्षित घडण्याला लोक नशीब म्हणतात. अनपेक्षित संधी असेल किंवा अनपेक्षित अडचणी असतील, जी अडचणी मागं निसर्गही नाही आणि माणसंही नाहीत, तरी अडचण आली. हे बेसलेस संकल्पना आहे नशीब नावाची गोष्ट. आणि आळसी लोकांनी, दैववादी लोकांनी तयार केलेली ही गोष्ट आहे. तर यश ही एक संकल्पना आहे, त्याला बेस आहे. आणि यशासाठी काय आवश्यक असते? यशापर्यंत जाण्यासाठी च्या पायऱ्या कोणत्या आहेत, त्याची लिफ्ट कोणती आहे, त्याचे पंचसूत्री कोणते आहे, सूत्र कोणते आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा आपली तीव्र इच्छाशक्ती ही यशासाठीची पहिली पायरी आहे. तीव्र इच्छाशक्ती जर असेल तरच यशाच्या दिशेने आपण पाऊल टाकू शकतो. म्हणून आपली तीव्र इच्छाशक्ती जागृत करण्यासाठी आपल्याला यश मिळवणं किती गरजेचं आहे हे एकदा मनाला समजून सांगलं पाहिजे. आणि ती गरज आपण परिपूर्ण केली नाही तर आपल्या आयुष्यामध्ये येणारे संकट, येणाऱ्या प्रश्नाचा, समस्यांचा पाडा आपल्या मनाला समजून सांगितला पाहिजे. तरच माणसाच्या मनामध्ये एखादी कृती आणि उक्ती परिणामकारक करण्याची इच्छा निर्माण होते. आणि मग इच्छा तिथे मार्ग सापडतो. मग मार्ग सापडला की माणूस चालतो. आणि हे चालण्याला यशाच्या दिशेने चाललेला प्रवास म्हणतात. आणि जेव्हा आपण मुक्कामाला जातो, जिथं जायचं त्याला यश म्हणतात. प्रवास हा यशाच्या दिशेने चाललेला प्रवास, यशाच्या दिशेने टाकलेलं एक एक पाऊल आहे. यशाचे जर आपण तुकडे केले, यशाची जर आपण गणना करायची ठरवली, तर यश हे अनेक पावलांचा अपेक्षित जो परिणाम आहे. यश म्हणजे अपेक्षित जे काही आपल्याला आहे, त्यासाठी जे काही अपेक्षित आपण प्रयत्न केलेले असतात, त्याचा तो परिणाम असतो. म्हणून आपली गरज काय, गरजेवर आपण फोकस केला पाहिजे. आपली जबाबदारी काय, त्यावर आपण फोकस केला पाहिजे. आणि ती जबाबदारी पार पाडणं म्हणजे यश. जबाबदारी पार पाडणं म्हणजे यश. आणि हे आपल्याला मध्ये इच्छाशक्ती आहे, आपल्याला गरज आहे. इच्छाशक्ती आहे आणि गरज आहे म्हणजे यश मिळतं का? ही मानसिकता तयार करण्यासाठी गरज आहे याची जाणीव होणं आणि ती गरज परिपूर्ण करावी अशी मनात इच्छा निर्माण होणं यशाची पहिली पायरी आहे. आणि मग त्यासाठी लागते काय? यशाच्या दिशेने जाण्यासाठी केवळ आपल्याला ही गरज आहे असं वाटणं किंवा ती गरज परिपूर्ण व्हावी अशी इच्छा निर्माण होणं म्हणजे यश मिळणं नव्हे. तर त्यासाठी लागते, आपल्यामध्ये यशाच्या दिशेने प्रवास करण्यासाठी लागते
ती क्षमता. आणि ही क्षमता नैसर्गिक जशी असते ती मानवी प्रयत्नाने मिळवता येते. म्हणून यशासाठी आवश्यक असणारी क्षमता विकसित करणं, क्षमतेला जागृत करणं, तेही उक्तीने आपल्या स्वयंसूचनेने. तुझ्यात प्रचंड क्षमता आहे याची स्वजाणीव होणं आवश्यक आहे, ती करून देणं आवश्यक आहे. किंवा गुरुजनांनी, मित्रांनी, जवळच्या व्यक्तीने, कुटुंबातल्या व्यक्तीने त्याला त्याच्या क्षमतेची जाणीव करून देणं क्षमता जागृतीसाठी आवश्यक असतं. आणि परिश्रमाने क्षमतेचा विकास करता येतो, क्षमता वाढवता येते. आपल्याला पळायचं आहे, आपण 1 पाऊल टाकू शकतो, रोज 2 पावलं, 4 पावलं, 5 पावलं, मग थोडी गती. पहिलं 1 पाऊल टाकणाराही जो ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या स्पर्धेत पहिला येतो त्याचा प्रवास 1 पावलानेच होत असतो. फक्त त्या दिशेनं त्याला जायचं आहे आणि मला त्या दिशेनं जाण्याची माझी इच्छा आहे आणि ते जाण्याची इच्छा मी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आता ती माझी गरज बनलेली आहे. मग त्या दिशेनेच माणूस जेव्हा रोजच प्रयत्न करतो, जग थांब म्हणलं तरी थांबत नाही, सातत्याने परिश्रमाचा अभिषेक करणाऱ्यांच्या वाट्याला यशाचे हार मिळत असतात. म्हणून या क्षमता ह्या क्षमता शारीरिक क्षमता जशा असतात, म्हणजे शरीराची ताकद, तशीच त्या मानसिकही क्षमता असतात. शरीराच्या आणि मनाच्या क्षमता विकसित करणे हे यशासाठी आवश्यक असते. म्हणून मनाची घडण करणे, मनाला एखादे विषयासाठी तयार करणं, तयार ठेवणं, आणि मन केव्हाही ती गोष्ट करण्यासाठी तयार असेल तर ती यशासाठी आवश्यक आहे. आणि शरीरही मग त्यासाठी योग्य व्यायाम करून संतुलित आणि पोषक आहार घेऊन, शांत 6-7 तास झोप घेऊन, ज्ञान घेऊन छानपैकी शरीराची क्षमता विकसित करता येते. आणि सकारात्मक विचार, सकारात्मक भावना आणि सकारात्मक विचाराने मनाची शक्ती वाढवता येते. माझ्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जाऊ शकते, एवढी क्षमता आहे, मी हे यश प्राप्त करू शकतो. हे मानसिकता घडवण्यासाठी आणि मानसिक ऊर्जा देणारा भाग आहे. आणि यातूनच मानसिक क्षमताही विकसित होते. मनाची शक्ती वाढवणं. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुकोबाराय म्हटलेले आहे. भेचिते वचन जेणे राहे समाधान. हे समाधान म्हणजे शांत बसून राहणे नाही, तर मनाची तगमग तळमळ कमी करणं आहे. म्हणून ह्या क्षमता विकसित करण्याचा जाणीवपूर्वक रोज प्रयत्न करावा लागते. जसं कुऱ्हाडीला रोज धार लावावी लागते, तशी क्षमता विकसित करण्यासाठी रोज प्रयत्न करणं हे यशाचं महत्त्वाची पायरी आहे. आता ह्या क्षमतांचा, आता कौशल्य हे यशासाठीची एक पायरी आहे.
यशासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचं जाणीव असणं. यशासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्याची जाणीव असणं आणि ते कौशल्य प्राप्त करणं, प्राप्त झालेल्या कौशल्याला पैलू पाडणं, त्याला विकसित करणं यशासाठी आवश्यक आहे. आता तुम्हाला परीक्षेमध्ये यश संपादन करायचं आहे. तिथे दीर्घोत्तरी लघुत्तरी प्रश्न आहेत. तर तुम्हाला तिथं कोणकोणतं कौशल्य लागतं? तर एक लेखन कौशल्य लागते, कारण कमीत कमी वेळामध्ये अचूकपणे आणि गतीनं तुम्हाला लिहावं लागते. अचूकपणे गतीनं लिहावं लागते आणि तेही वेळेच्या आत लिहावं लागतं. म्हणजे लेखन कौशल्य विकसित करावं लागते. त्यासाठी ते लेखन हे निर्दोष करण्यासाठी व्याकरणाचा अभ्यास करावा लागतो आणि लेखन हे शुद्ध करणे आणि निर्दोष करणे, शुद्ध लेखन हे व्याकरणाच्या नियमावर आधारित असते आणि सुंदर म्हणजे दिसायला सुंदर असते, हा साधनेचा भाग आहे, तो सरावाचा भाग आहे, तो प्रयत्नपूर्वक करण्याचा भाग आहे. आपलं अक्षर सुंदर करणे म्हणजे लेखन कौशल्यामध्ये जसं हे घटक येतात, शुद्ध आणि निर्दोष. आणि ते गतीनं लिहावे, निर्दोषही लिहालात, शुद्धही लिहालात, पण आवश्यक गतीनं लिहित नसाल ते लेखन कौशल्य काय कामाचं आहे? मग जितका ज्या वेळेत ते लिहिणं आवश्यक आहे तेवढं उत्तर त्या वेळेत आपण लिहिण्याचा नित्य सराव करून तितक्या वेळेत ते लिहिता आलं पाहिजे. मग प्रस्तावना कशी असेल, मध्ये मुद्दे कोणते असतील, मग त्याचा समारोप कसा असेल, हे अगदी परफेक्ट अगोदर सराव करावा लागतो आणि तशा पद्धतीने लिहिणं. त्याचबरोबर हे लिहिण्यासाठी वाचन लागतं. वाचन कौशल्य वाचत बसलाय, पण वाचन म्हणजे फक्त शब्द वाचणे नव्हे, वाक्य वाचणं नव्हे, तर ते समजून घेऊन वाचणं. जे लेखकानं लिहिलं नाही, लिहायचं होतं ते वाचता येणे वाचन कौशल्याचा भाग आहे. त्याला काय म्हणायचं आहे? कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले, असं एखादा कवी म्हणत असेल तर आपल्याला त्या वाचनातून समजलं पाहिजे की कवीला काय म्हणायचं आहे. आता कवीला म्हणायचं काय आहे कळलंच नाही तर त्या वाचनाला अर्थच नाही. समजा कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही असा एक उपेक्षित समाजातला कवी म्हणतोय, याचा अर्थ आहे स्वातंत्र्याचे आम्हाला फायदे मिळाले नाहीत. हे आजचा विषय नाही, खूप दिवसाचा विषय. तर अपेक्षित फायदे मिळाले नाहीत, आमचं जे परंपरेनं आलेलं जे दुःख आहे वाट्याला, त्या दुःखामुळे येणारे अश्रू आहेत, या अश्रूला सोबत घेऊन आम्ही जगत आहोत, म्हणजे आम्ही दुःखात जगत आहोत असा त्याचा अर्थ आहे. हे अर्थ समजून घेणं, अर्थ समजून घेऊन वाचन करणं, त्याचे विविध अर्थ समजून घेणं म्हणजे अर्थपूर्ण वाचन आहे. हेच वाचनातलं कौशल्य आहे, हेच वाचन कौशल्य आहे. म्हणजे हे वाचन कौशल्य ज्याला कळते त्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आकलन होते. आणि हे जर कौशल्य नसेल तर मग रात्रभर वाचला रामायण, सकाळी विचारलं रामाची सीता कोण, तर त्यांना म्हणला बहीण होय, काला कळलंच नाही.
कळणं हे वाचन कौशल्याचं मर्म आहे. लक्षात आलं मित्रांनो? म्हणून हे वाचन कौशल्य अतिशय गरजेचं आहे. म्हणून हे 2 कौशल्य तरी किमान विद्यार्थ्याने शिकून घेणं, त्याचा सराव करणं, ते कौशल्य आपली अंगीकृत करणं गरजेचं गोष्ट आहे. हे 2 कौशल्य तरी किमान, म्हणून हे 2 अनेक कौशल्य आहेत. त्यातला संवाद कौशल्य आहे, इतर नेतृत्व कौशल्य आहेत, संघटन कौशल्य आहेत, भाषण कौशल्य आहे, वेगवेगळे कौशल्य आहेत. आपल्याला विद्यार्थ्यासाठी हे 2 जे कौशल्य मी सांगितले ते या निमित्ताने लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, यशाच्या सूत्रामध्ये शहाणपणाचा अतिशय महत्वाचा रोल आहे, भूमिका आहे. शहाणपण म्हणजे काय? आपल्याकडे असणारी क्षमता, आपल्याकडे असणारे कौशल्य, आपल्याकडे असणारे जे काही संचित आहे त्याचा योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीनं उपयोग करून आपलं ध्येय साध्य करण्याची बुद्धी म्हणजे शहाणपण. आता आपल्याकडं क्षमता आहे म्हणून काही करायचं की, आपल्याकडे कौशल्य आहे म्हणून काही करायचं की? काही नाही. योग्य तेच करण्याची उपजत बुद्धी असणं हे शहाणपणाचा भाग आहे. तशी बुद्धी विकसित करून जगणं हा शहाणपणाचा भाग आहे. लक्षात आलं? आणि त्या क्षमतांचा, कौशल्यांचा किती वापर करायचा हे देखील कळणं आहे. जेवायला आहे म्हणून किती खात बसायचं की? अति तिथं माती आहे, ते शहाणपण नाही. म्हणजे अति तिथं माती होऊ नये, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये हे समजणं शहाणपण आहे. आणि यशासाठी दर्जेदार स्वरूपाची साधनं आवश्यक असतात. साधनं वही आहे, पेन आहे, पुस्तक आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, ही साधनं आहेत यशासाठी आवश्यक असतात. रूम आहे, लाईट आहे, फॅन आहे, हे सगळी साधनं आहेत. म्हणून या साधनांचं ते संकलन करायचं. कसा कमीत कमी टेबल खुर्ची नाही तर खाली बसायचं. आम्ही खाली बसत होतो. खाली बसताना थोडंसं काही दिवस त्रास होईल, त्रास सहन करावा लागतो. कारण यशाचा मार्ग वेदनेचा मार्ग आहे. यशाचे वेद हे वेदनेतून लिहिले जातात. म्हणून हे यश समजून घेणं, म्हणून ह्या सगळ्या लिफ्ट आहेत यशाच्या. इथं नशिबाचा काही भाग नाही. ते अनपेक्षित संधी, अनपेक्षित अडचणी, जिथं आपला काही कृतियुक्तीचा भाग नाही, त्याचा माग आपल्याला लागायचं नाही. आणि एकदा यश कसं मिळते ही सगळी प्रक्रिया आम्ही समजून घेतली तर मग यशाविषयीच्या तक्रारी कमी होतात. लक्षात आलं? जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला विकसित करून घेणं गरजेचं असते. कारण यशासाठी लागतो तो सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास लागतो. यस, मी यश मिळवू शकतो. हे सुद्धा परिश्रमाची गिफ्टच आहे. पण आत्मविश्वास हा परिश्रमानेच मिळत असतो, अनुभवाने मिळत असतो, साधनेने मिळत असतो, स्वयंसूचनेने मिळत असतो आणि एक एक पाऊल टाकण्यातून मिळत असतो. मित्रांनो, यस, मी माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात आहे ही खात्री मनाला करून दिली एकदा की मनामध्ये आत्मविश्वासाचा उदय होत असतो. म्हणून आपण खात्री सातत्यानं सांगितलं पाहिजे, माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने चाललंय बाळा, असं आपल्या मनाला सांगलं पाहिजे.
बघ हे काही हरकत नाही, यश मिळतेच. त्यानं मिळत नाही म्हणते ना, मिळते बघ मिळते. एका मार्काची तयारी केली की 100 मार्काची तयारी होत जाते, आणि होत आहे हे जाणीव करून देणं गरजेचं आहे. यश म्हणजे काय हो? अजून स्वतः ठरवलेलं ध्येय प्रामाणिक परिश्रमाने साध्य करणं म्हणजे यश. स्वतः दुसऱ्यानं आणून देणं, तुम्हाला ₹1,00,000 लागतात, दुसऱ्या आणून देणं हे तुमचं यश नाही. स्वतःच्या परिश्रमाने मिळवणं हे तुमचं यश आहे. लक्षात आलं? विद्यार्थ्यांनी परिश्रम करून चांगले गुण मिळवणं हे त्याचं यश असते. शिक्षकाने विद्यार्थ्याचं आयुष्य घडवण्यासाठी केलेली साधना आणि साधनेचा आविष्कार आणि त्या आविष्काराला आलेलं फळ यश असते. यश म्हणजे स्वतःच्या क्षमता, कौशल्य आणि साधनाचा सर्वोत्तम उपयोग करून अर्थपूर्ण जीवन तयार करणं आणि तसं जीवन वाटचाल करणं म्हणजे यश असते. नशीब ही कल्पना आहे, फक्त कल्पना आहे, फक्त भ्रम आहे, आणि त्याच्या मागे लागू नका. यश हे ध्येय, योग्य दिशा, सातत्यपूर्ण परिश्रम, संयम आणि योग्य निर्णय घेऊन क्षमतांचा, कौशल्यांचा वापर करत वाटचाल करा. वाटचाल करणे यश आहे. या यशाच्या दिशेने वाटचाल करा अशी एक तुम्हाला माफक अपेक्षा करतो. पुढच्या भागामध्ये नवीन रोज एक विषय घेऊन आपण 7 दिवस बोलणार आहोत. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी हे अण्णाभाऊ साठे यांना एक वैचारिक आदरांजली वापरावी, विचाररूपी आदरांजली वापरावी, आदरांजली व्हावी, अर्पित करावी, ही साधी भावना आणि भूमिका घेऊन हे मी काम करत आहे. तर या परिश्रमाला आपण सहकार्य करावं अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद.